गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शालेय अभ्यासक्रमात इयत्ता 1 ते 5वी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। गांधी पुतळा परिसरात आंदोलन करून हिंदी भाषा सक्तीचा शासकीय निर्णय अर्थात GR फाडण्यात आला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी ही आमची मायभाषा आहे, हिंदी सक्ती मान्य नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला। मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं, महाराष्ट्रात शिक्षणाचं माध्यम मराठी असावं हेच बाळासाहेब ठाकरे यांचं धोरण होतं। त्या विरोधात जाणारा कोणताही निर्णय महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही। मनसेचे जिल्हा सचिव प्रताप पाटील यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी ती लादणं चुकीचं आहे। प्रत्येक राज्याला आपली भाषा आणि संस्कृती जपण्याचा हक्क आहे। केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं विद्यार्थ्यांवर भाषा थोपवू नये असं सांगितलं। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। GR फाडून निषेध व्यक्त करताना आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला की जर शासनानं हा निर्णय मागे घेतला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल। यावेळी प्रताप पाटील, राजेंद्र निकम, ऋषिकेश मराठे, अभिषेक सारडा, तन्मय तांबे, रसिका साळुंखे, सौरभ सपकाळ, स्मिता पवार, संदीप पवार, रमेश पासलादे, अरुण घोलपे, राजेश माळी, दशरथ जाधव, विकी माळी, सचिन माने यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।